आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय उपप्राचार्य सन्माननीय प्रशांतजी गायकवाड साहेब, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माझे मित्र जिल्हा परिषद चलबुर्गा तालुका औसा जिल्हा लातूर, ते सध्या मुख्याध्यापक या पदावरती या ठिकाणी कार्यरत आहेत, असे ते माझे मित्र सन्माननीय अंगदरावजी पवळे सर, विचारपीठावरती उपस्थित माझे मित्र प्राध्यापक श्रीकृष्ण दिवे सर, प्राध्यापक कांबळे सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व विद्याशाखेचे प्राध्यापक, सर्व विद्याशाखेचे विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज आपण इथं कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करण्याच्या पूर्वी महाविद्यालयामध्ये गेले आणि मी इतिहास त्याच महाविद्यालयामध्ये या ठिकाणी केलो आणि म्हणून उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये बोलत असताना प्रमुख पाहुण्यांचं 3 विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट या ठिकाणी झालेला आहे। इंग्रजी भाषेच्या माध्यमातून, लोकप्रशासन विषयांच्या माध्यमातून आणि तत्वज्ञान या विषयांच्या माध्यमातून, छंदांच्या संदर्भामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगत असताना वाचन असेल, मनन असेल, चिंतन असेल, गायन असेल, वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने सूत्रसंचलन असेल, कथाकथन असेल, या सर्व पैलूच्या संदर्भामध्ये प्रमुख पाहुण्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आवड आहे। पुरस्काराच्या संदर्भामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी भाष्य करत असताना ग्रामीण सेवाभावी संस्था चलबुर्गा याच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार या पुरस्काराच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे या ठिकाणी सन्मानित झालेले आहेत। मला असं वाटतं लातूर जिल्हा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सकल माळी समाज यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक या पुरस्काराच्या माध्यमातून सुद्धा मला असं वाटतं अंगदराव तुम्ही या ठिकाणी सन्मानित झालेला आहात। 2020 मध्ये इथं शिक्षण विभागाच्या वतीनं पंचायत समिती औसा तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून सुद्धा विचारपीठावरती उपस्थित प्रमुख पाहुणे या ठिकाणी सन्मानित झालेले आहेत। शिक्षण क्षेत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योगदान असून काय त्यांचं योगदान आहे, जे विद्यार्थी गरीब आहेत, जे विद्यार्थी होतकरू आहेत, जे शिक्षणापासून या ठिकाणी वंचित आहेत, जे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येत नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये दरवर्षी 2 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे या ठिकाणी दत्तक घेतात आणि त्यांना सर्व संदर्भामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये आर्थिक मदत करतात। मला असं वाटतं सर आतापर्यंत 16 ते 20 विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेऊन त्यांचं संपूर्ण शिक्षण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी भाष्य करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोग असो अथवा केंद्रीय लोकसेवा आयोग असो, या महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांच्या संदर्भामध्ये ज्या काही जागा असतात आणि त्या संदर्भामध्ये जे काही विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतात, अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सामग्री, संदर्भ ग्रंथ, लागणारे नोट्स स्वतःच्या खर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रोव्हाइड करतात आणि मला असं वाटतं की सरांचा हेतूच फक्त एवढा राहिलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये शिकवतो तो विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठ्या पदापर्यंत या ठिकाणी गेला पाहिजे। स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठ्या पदावरती या ठिकाणी जाऊन त्यांच्या कामाचा आवाका मोठ्या प्रमाणामध्ये असला पाहिजे असं सातत्यानं आपल्या प्रमुख पाहुण्याला या ठिकाणी वाटलेलं आहे। ऐतिहासिक अभिनेत्यांच्या संदर्भामध्ये बोलत असताना त्यांच्या आवडीचे जे काही नायक आहेत, मला असं वाटतं मध्ययुगीन काळातील उगवत्या सूर्यासारखे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा आपण भारतीय आरमाराचे जनक म्हणून, सावली संतांच्या विचाराचे निष्ठावंत पायक म्हणून त्यांचा आपण या ठिकाणी उल्लेख करतो, ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून छत्रपती राजाराम महाराज यांच्यापर्यंत, छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून राजर्षी शाहू महाराज यांच्यापर्यंत
हे त्यांचे इतिहास विषयाच्या संदर्भामध्ये आवडीचे या ठिकाणी नायक या ठिकाणी राहिलेले आहेत, ज्यांनी देशाला मुलांविरुद्ध मुक्त करण्यामध्ये ज्या क्रांतिकारकांनी स्वतःचा देश चंद्रासारखा झिजवला आणि स्वतःच्या संसारावरती ज्यांनी तुळशी पत्र या ठिकाणी ठेवलं, ते तमाम क्रांतिकारक मला असं वाटतं की सरांच्या या ठिकाणी आवडीचे आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाहते आहेत. संक्षिप्तमध्ये सरांच्या कार्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलत असताना पहिल्या वर्गाच्या संदर्भामध्ये मराठी भाषेच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं कार्यक्रमाच्या प्रमुख पावलेने जवळपास 35 पुस्तकाचं इम्प्लिमेंटेशन अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. इंग्रजी भाषेच्या संदर्भामध्ये भाष्य करत असताना 13,500 शब्दांचं लेखन आणि 50,000 इंग्रजी भाषेच्या संदर्भामध्ये वाक्य तयार करून घेण्याच्यासाठी चलबुर्ग्याच्या शाळेमध्ये असेल, वांदरखेड्याच्या शाळेमध्ये असेल किंवा चिंचोलीच्या शाळेमध्ये असेल, तालुका औसा येथे त्यांनी इंग्रजी भाषा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची सुधारावी म्हणून या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली होती. 11 विद्यार्थ्यांनी सर त्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी भाग घेतल्यामुळे ते विद्यार्थी सक्सेसफुल झाल्यामुळे सरांनी त्यांचा हौसला बुलंद करण्यासाठी स्वतःच्या पैशाच्या माध्यमातून एक संगणक कक्ष त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध या ठिकाणी करून दिलेला आहे. आणि म्हणून असे कितीतरी त्यांचे काम या ठिकाणी सांगता येतील. त्यांनी शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं असून 5 विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत. शिवाय काही गावं स्वतःच्या कृतीच्या माध्यमातून त्यांनी हलदारी मुक्त या ठिकाणी केलेला असल्यामुळे राष्ट्रपती पुरस्कार पदापर्यंत काही गावं या ठिकाणी मजल मारलेली आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरांचं या ठिकाणी योगदान आहे. संक्षिप्तपणे प्रमुख पाहुण्यांच्या संदर्भामध्ये बोलत असताना फक्त मी एवढंच या ठिकाणी म्हणेन की त्यांच्या कामाचा आवाका मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये गेल्या जवळपास 3 दशकापासून 29 वर्ष त्यांना अध्ययन आणि अध्यापनाचा अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी अनुभव असून अध्ययन आणि अध्यापनाच्या माध्यमातून सेवाभाव करतात. संशोधनात्मक दृष्टी त्यांच्याकडे आहे. विद्यार्थ्यांच्या बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये बांधिलके जातात. विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहे. शिक्षक हे ज्ञानाचं प्रतीक आहे. शिक्षकाचं नातं या पिढीशी आहे आणि या पिढीचं नातं या ठिकाणी देशांशी आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांशी आपण काहीतरी देणं लागतो हा भाव मोठ्या प्रमाणामध्ये प्रमुख पाहुणे या ठिकाणी जपतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठावरती उपस्थित प्राचार्य साहेबांच्या संदर्भामध्ये माहिती सांगत असताना मी प्रमुख पाहुण्यांना आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना असं सांगेन की साहेब नेहमी आम्हाला असं म्हणतात, आपण महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आल्याच्या नंतर केवळ तास घेतलो म्हणजे तुमची ड्युटी संपली का? विद्यार्थ्यांच्यासाठी आपण या ठिकाणी काय करणार? विद्यार्थी आहेत म्हणून आपण या ठिकाणी आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी आपण काहीतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं पाहिजे. आणि आपण मराठवाड्याचे